नमस्कार. माझ्या लीगल ॲडवाईस या चॅनलवर आपलं स्वागत आहे. यापूर्वी आपण बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसबद्दल चर्चा केलेली आहे. त्यानंतर आज आपण माची सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1983 या केसबद्दल चर्चा करणार आहोत. बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये आपण पाहिलेलं होतं की डेथ पेनाल्टी ही कोणत्या केसमध्ये दिल्या जाते. तर डेथ पेनाल्टी ही रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये देण्यात यावी असं सुप्रीम कोर्टानं बच्चन सिंगच्या केसमध्ये सांगितलेलं होतं. आणि त्याच रेअरेस्ट ऑफ रेअरच्या डॉक्ट्रिनला अनुसरून ही माची सिंगची केस आहे. म्हणून आपण बच्चन सिंगच्या केसच्या नंतर माची सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1983 या केसच्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत. रेअरेस्ट ऑफ रेअरची डॉक्ट्रिन जी आहे ती सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये एलॅबोरेट केलेली आहे. थोडक्यात माची सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसची कहाणी अशी आहे की माची सिंग व त्याचे 11 साथीदार यांनी पंजाबमधील एका खेड्यागावात एकाच परिवारातील 17 जणांचा निर्दयीपणे खून केला होता. 5 गावातील 17 जण त्यांनी एका रात्री म्हणजे 12 ऑगस्टच्या रात्री त्यांनी त्या 17 जणांचा निर्दयीपणे 5 गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी खून केला होता. आणि त्यामध्ये माची सिंग हा एक प्रत्येक गुन्ह्यामध्ये कॉमन आरोपी होता. आणि सदर गुन्ह्यामध्ये ट्रायल कोर्टानं माची सिंगला फाशीची शिक्षा देण्यात आली होती आणि त्याच्यासोबत इतर 2 साथीदारांना सुद्धा फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आणि उरलेल्या 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली आली होती. त्यानंतर हायकोर्टानं सुद्धा माची सिंगला फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. जी ट्रायल कोर्टानं दिली होती ती फाशीची शिक्षा पंजाब आणि हरियाणा या कोर्टानं त्याची फाशीची शिक्षाच म्हणजे डेथ पनिशमेंट कायम ठेवली होती. आणि त्यानंतर तो लिव्ह अपील घेऊन सुप्रीम कोर्टात आलेला होता. आणि सुप्रीम कोर्टात त्याने सुद्धा आपल्या अपीलमध्ये असं म्हटलं होतं की फाशीची शिक्षा न देता मला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. किंवा त्याच्या वकिलांनी ही सुद्धा एक अपील केली होती की माची सिंग जो केलेला जो खून आहे त्या खुनामध्ये रात्रीच्या अंधारात म्हणजे कंदिलाच्या प्रकाशात कोण खून केला हे विक्टिमला दिसत नाही, साक्षीदारांना दिसत नाही, अशी सुद्धा एक त्या ठिकाणी ही केली होती. पण त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की ते जे लोक होते त्यांना कंदिलाच्या प्रकाशाची जी नेहमी सवय होती, दे आर अकोमोडेटेड इन द लाईट ऑफ लँटर्न्स, सो दे कॅन usually seen the offender and they get convicted and the death penalty of the 3 accused and life imprisonment of the 9 accused is confirmed by the Supreme Court in this Machi Singh case also. And lastly, the Supreme Court elaborated the following guidelines of the rarest of rare doctrines. कशा प्रकारे पाहण्यात यावी ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. की त्या रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट डॉक्ट्रिन जी बच्चन सिंग मध्ये दिलेली होती त्याचं एलॅबोरेट कसं केलेलं आहे, त्याच्यासाठी गाईडलाईन्स कोणते दिले आहे. म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट डॉक्ट्रिन लक्षात घेताना त्यासाठी सुप्रीम कोर्टानं काही गाईड केलेलं आहे. त्यामध्ये 1 नंबर म्हणजे मॅनर ऑफ कमिशन ऑफ मर्डर व्हेन द मर्डर इज कमिटेड इन अँड एक्स्ट्रीमली brutal, grotesque, deliberately revolting or drastically manner so as to arouse the intense and extreme indignations of the community. त्यामुळे दुसरा फॅक्टर आहे मोटिव्ह फॉर कमिशन ऑफ द मर्डर when the murder is committed for a motive which evinces the total depravity and meanness. त्यामुळे तिसरा जो आस्पेक्ट आहे तो आहे अँटी सोशल अँड or society abhorrent nature of the crime. चौथा जो आहे तो मॅग्निट्यूड ऑफ क्राईम
वेन द क्राईम इज एनॉर्मस इन प्रोपोर्शन. आणि पाचवा आहे तो पर्सनॅलिटी ऑफ द विक्टिम ऑफ मर्डर. फॉर इन्स्टन्स चाइल्ड आहे, हेल्पलेस वुमन, हेल्पलेस बाय ओल्ड एज, अशा लोकांचा जर मर्डर करण्यात आला, जे चाइल्ड आहेत, हेल्पलेस वुमन आहे किंवा हेल्पलेस बाय ओल्ड एज अशा लोकांचा जर मर्डर करण्यात आला, म्हणजे विक्टिमची पोझिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्षात यावी, घेण्यात यावी. आणि विक्टिम जर हेल्पलेस असला तर तो जो मर्डर आहे तो रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट डॉक्ट्रिनमध्ये येईल. आणि अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचा जो बच्चन सिंग मधला रेअर डॉक्ट्रिन होती ती रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिन माची सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये एलॅबोरेट केलेली आहे. त्याप्रमाणे रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट डॉक्ट्रिन समजून घेण्यासाठी माची सिंगची केस ही अतिशय महत्त्वाची आहे सर्व वकिलांसाठी आणि जे कोणतेही स्टेट ज्युडिशरी एक्झामची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही केस खूप महत्त्वाची आहे. असंच यानंतर पुन्हा भेटू एखाद्या नवीन केस सोबत. आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.